नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, क्षणभरासाठी डोळे मिटून घ्या आणि कल्पना करा की जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरातील एका जुन्या पेटीमध्ये किंवा एखाद्या लहान ठिकाणी अशी गोष्ट दडलेली आहे जी हिऱ्यापेक्षा सुद्धा अधिक मौल्यवान आहे, तर काय होईल? ही गोष्ट अशी आहे जिच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला वाटतं की ही केवळ एक सणासुदीची मिठाई किंवा बर्गरवरील सजावट आहे. पण सत्य हे आहे की जगाला तीळ म्हणून ओळखलं जाणारं हे छोटंसं पांढरं बी किंवा निसर्गाचा एक असा चमत्कार आहे ज्याची बरोबरी महागडी औषधंसुद्धा करू शकत नाही. अगदी महागडी औषधं आणि सप्लिमेंटसुद्धा अयशस्वी ठरतात. आजचा व्हिडिओ हा काही साधासुद्धा व्हिडिओ नाही, हे एक आव्हान आहे, 7 दिवसांचं आव्हान. आज मी तुम्हाला अशा एका प्रवासावरती घेऊन जाणार आहे जो तुमच्या विचारांमध्ये आणि शरीरामध्ये परिवर्तन घडवून आणेल. अनेकदा तुम्ही तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी अमाप पैसा खर्च करता. तुम्ही जिममध्ये जाता, तीव्र औषधे घेता आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या अमृताला ओळखण्यात अपयशी ठरतात. आज मी तुम्हाला पांढऱ्या तिळाबद्दल सांगणार आहे, ज्यांना प्राचीन काळी अमृत बी असं म्हटलं जात होतं. मी वर्णन केल्याप्रमाणे जर तुम्ही 7 दिवस, फक्त 7 दिवस त्याचं सेवन केलं तर तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, तुमची हाडे, तुमचं रक्त, तुमची त्वचा आणि तुमचा मेंदू यांच्यामध्ये असे परिवर्तन होईल की विज्ञानसुद्धा चकित झालं आहे. म्हणूनच जर तुम्हाला तुमची थकलेली, आजारी आणि दुर्बळ करणारी जीवनशैली पुन्हा ताजीतवानी करायची असेल तर या व्हिडिओचा एकही क्षण चुकवू नका. आज मी हृदयाबद्दलची अशी गहन रहस्य उघड करणार आहे जी इंटरनेटवर आजपर्यंत कोणीही इतक्या तपशीलवारपणे उघड केलेली नाही. जर तुम्ही खुर्चीत बसला आहात तर तुमचा पट्टा घट्ट बांधा, कारण ही माहिती तुमच्या पायाखालची जमीन काढून घेईल. मंडळी, आपण कुठे चुकतो हे आधी समजून घेतलं पाहिजे. आजच्या आधुनिक युगामध्ये आपण सुपरफूडच्या नावाखाली परदेशी बियांच्या मागे धावू लागलो आहोत. आपण चिया सीड्स खातो, आपण ड्रॅगन फ्रूट खातो, पण आपण हे विसरतो की भारतीय मातीमध्ये उगवलेला तीळ हा पोषणाचा राजा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या तिळाला आपण कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत मानतो त्यामध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असतं, बदामापेक्षाही कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असतं. तिळामध्ये आणखीनही चांगले फॅट्स असतात, त्यात ओमेगा 3 आढळतं. हा एक शक्तीचा खजिना आहे. आपले ऋषीमुनी आणि संत शतकानुशतके तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला देत आले आहेत. यात काही नवल नाही. त्यांना माहीत होतं की हे छोटंसं बी शरीरामध्ये उष्णता आणि शक्ती निर्माण करतं, ज्यामुळे माणूस लोखंडासारखा मजबूत होऊ शकतो. पण दुर्दैवानं आपण ते फक्त चवीसाठी खातो. हे आरोग्यासाठी चांगलं नाही आणि जरी आपण ते खाल्लं तरीसुद्धा त्यात भरपूर साखर आणि पीठ मिसळून आपण त्याचे सर्व फायदेच नष्ट करून टाकतो. तिळामध्ये तांबे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह जास्त असतं, व्हिटॅमिन B1 असतं आणि ते फायबरचा खजिना आहे. कल्पना करा की एका लहानशा बीमध्ये इतके जीवनसत्वे आणि खनिजे कशी असू शकतात. हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि आज मी तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे. याला चमत्कारापेक्षा कमी समजू नका. हा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये कसा समाविष्ट करायचा याचा योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवेन. आता आपण तीळ खाल्ल्यावर सुरू होणाऱ्या वैज्ञानिक प्रक्रियेबद्दल बोलूया. समजा तुम्ही माझं ऐकलं आणि आजपासून तीळ खायला सुरुवात केली. तुम्ही तोंडात तिळाचा पहिला चमचा टाकताच त्याचे परिणाम दिसू लागतात. तिळामध्ये आहारातील फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, पण हे काही सामान्य फायबर नाही. ते तुमच्या आतड्यामध्ये पोहोचताच एखाद्या झाडूप्रमाणे काम करू लागतं. आज आपल्यापैकी बहुतेक जण बद्धकोष्ठता किंवा अपचनाने त्रस्त आहे. आपलं पोट कचराकुंडी बनलं आहे जिथे शिळे अन्न सडतं. तिळातील फायबर आतड्यांच्या भिंतीवरती साचलेली ही घाण खरवडून काढून टाकतं आणि ती बाहेर टाकतं. पहिल्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचं पोट हलकं झालं आहे. जेवणानंतर जाणवणारा जडपणा, पोट फुगणं आणि गॅस हळूहळू नाहीसे होईल. तिळामध्ये सेसमिन नावाचं एक विशेष संयुग असतं. हे संयुग तुमच्या यकृताचा सर्वात चांगला मित्र आहे. ते यकृताला डिटॉक्स मोडमध्ये टाकतं, ज्यामुळे तुमची चयापचय क्रिया म्हणजेच अन्न पचवण्याची तुमची क्षमता वाढते. तुम्ही जे काही खाल्लं ते तुमच्या शरीरामध्ये शोषलं जाईल आणि तुमच्या पोटामध्ये ते सडणार नाही. म्हणून पहिले 2 दिवस तुमचं पोट स्वच्छ करण्यासाठी
आणि दुरुस्त करण्यासाठी समर्पित असतील. आता तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाकडे वळूया. तिळातील पोषक तत्वे तुमच्या रक्तप्रवाहामध्ये विरघळतात आणि तुमच्या हाडांपर्यंत पोहोचू लागतात. मंडळी, आजकाल 30 किंवा 35 वर्षाच्या वयात लोकांचे गुडघे कटकटायला लागतात. कटकट असा आवाज येतो, पाठदुखी सुरू होते, कारण आपल्या हाडांमधून कॅल्शियम गळत असतं. जणू काही गळती आहे, ते बाहेर गळत आहे, ती पोकळ होत आहे. तिळाला नैसर्गिक कॅल्शियम कॅप्सूल असंही म्हटलं जातं. पण इथे आणखी एक रहस्य आहे जे आपल्याला कोणीही सांगत नाही. हाडांना फक्त कॅल्शियमचीच गरज नसते. कॅल्शियम शोषून घेण्यासाठी त्यांना मॅग्नेशियम आणि झिंकचीही गरज असते. जर तुम्ही फक्त कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या तर तुम्हाला पुरेसं मॅग्नेशियम मिळणार नाही. तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचं एक दैवी प्रमाण असतं. तीळ कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध आहे. ही निसर्गाची देणगी आहे. आपल्या शरीराला नेमकी याचीच गरज आहे. चौथ्या दिवसापर्यंत ही खनिजे तुमच्या अशक्तपणामुळे तुमच्या हाडांमध्ये निर्माण झालेली लहान छिद्रे भरू लागतात. ते तयार होतात. जर तुम्हाला सांधेदुखी, सांधिवाताची सुरुवातीची लक्षणे असतील किंवा पायऱ्या चढताना तुमच्या पायांना बधिरता जाणवत असेल तर तिळाचं तेल तुमच्या सांध्यांमध्ये वंगणासारखं काम करतं. ते हाडांची घनता वाढवतं. ते तुम्हाला आतून मजबूत करतं. ते तुम्हाला तुमच्या हालचालींमध्ये जाणवेल. 5व्या दिवसापर्यंत तुमच्या हृदयावरती आणि रक्तवाहिन्यांवरती तिळाच्या बियांचा होणारा परिणाम जाणवू लागतो. तिळाच्या बियांमध्ये लिग्निन नावाचं एक लहान शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं, जो कालांतराने तेल आणि मसाल्यांचा अतिसेवनामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. तिळाच्या बियांमधील सेसामोल नावाचा पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला कचरा विरघळून बाहेर काढण्यास मदत करतो. ते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं. जेव्हा तुम्ही तिळाचे दाणे खाता तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या अधिक लवचिक होतात. यामुळे तुमच्या पायांपासून पायांच्या बोटांपर्यंत, मेंदूपर्यंत आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो. उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्यांसाठी तिळाचे दाणे एक वरदान आहे. ते नैसर्गिकरित्या तुमचा रक्तदाब नियंत्रित करतात. आता आपण अशा गोष्टीबद्दल बोलूया जी तुम्हाला नक्कीच आवडेल. सौंदर्य आणि तारुण्य. 6व्या किंवा 7व्या दिवसापर्यंत तिळाचे परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवर दिसू लागतात. तुमचे मित्र आणि नातेवाईक हे बदल लक्षात घेऊ लागतात. तिळाचं तेल, त्याचे दाणे, व्हिटॅमिन ई आणि झिंक हे सर्वोत्तम स्तोत्रांपैकी आहे. व्हिटॅमिन ईला BT व्हिटॅमिन म्हणूनही ओळखलं जातं. जेव्हा तुम्ही तीळ खाता तेव्हा ते तुमच्या त्वचेला खोलवर आर्द्रता देतं. हे बाहेरून क्रीम लावण्यासारखं नाही, ही आतून मिळणारी आर्द्रता आहे. तिळामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्स लढतात, जे अकाली वृद्धत्वास कारणीभूत ठरणारे मुख्य घटक आहे. ते सुरकुत्या आणतात आणि तुमच्या त्वचेची चमक नाहीशी करतात. तीळ खाल्ल्याने तुमच्या त्वचेतील कोलेजनचं उत्पादन वाढतं. कोलेजन हे एक असं प्रथिन आहे जे तुमची त्वचा घट्ट आणि तरुण ठेवतं. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा नाहीसा होतो. एक नैसर्गिक चमक येऊ लागते आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक ताजेतवाने दिसाल. जर तुमचे केस केरसुणीसारखे कोरडे झाले असतील आणि गुच्छामध्ये जर ते तुटत असतील तर तीळ एक जादूपेक्षा कमी नाही. त्यातील फॅटी ॲसिड केसांच्या मुळांना पोषण देतात आणि टाळूतील रक्तसंचार वाढवतात. तीळ खाल्ल्यानं केस सकाळी पांढरे होण्यास प्रतिबंध होतं. ते केस काळे, दाट आणि चमकदार ठेवण्यासही मदत करतं. 7व्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुमची केस गळती कमी झाली आहे आणि केसांना नवसंजीवनी मिळाली आहे. मंडळी, शरीर म्हणजे केवळ हाडे आणि मांसाची रचना नाही, तर ते त्याला चालवणारं इंजिन आहे. आपले हार्मोन्स आणि आपला मेंदू. तिळाचा एक चमत्कारिक फायदा आहे ज्याबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते. ते तणाव कमी करणारे आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तुमच्या मेंदूवर कामाचा ताण येतो तेव्हा ते तणाव कमी करण्यास मदत करतात. टायरोसिन हृदयातील एक अमिनो ॲसिड सेरोटोनची पातळी वाढवतात. सेरोटोनिनला आनंदी हार्मोन मानलं जातं. यामुळे तुम्हाला विनाकारण चिडचिड किंवा तणाव जाणवू शकतो किंवा रात्री झोप न येण्याची समस्या येऊ शकते. तीळ खाल्ल्याने तुमची मज्जासंस्था शांत होते, ज्यामुळे तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागते. चांगली झोप हा चांगल्या आरोग्याचा पाया आहे आणि महिलांच्या शरीरामध्ये हार्मोन्समध्ये मोठे चढ उतार होतात. तिळामध्ये फायटोइस्ट्रोजेन्स असतात जे महिलांचे हार्मोनल संतुलन ठेवण्यास मदत करतात. PCOD असो किंवा मग अनियमित मासिक पाळी किंवा मग रजोनिवृत्ती दरम्यान होणारा त्रास असो, या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यात तिळाची महत्त्वाची भूमिका असते. ते शरीराला संतुलित ठेवतं. हे पुरुषांसाठी सुद्धा तितकंच खरं आहे. तिळातील झिंक आणि अँटीऑक्सिडंट पुरुषांची लैंगिक शक्ती आणि स्टॅमिना वाढवतात. ते ऊर्जेची पातळी कमी होण्यापासून रोखतं. जर तुम्हाला लवकर थकवा येत असेल
तर ते तुम्हाला पुन्हा ऊर्जा देतात. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की तिळाचे इतके फायदे का आहेत. मला पटकन सांगा की ते कसे खावेत. मंडळी, इथेच 99% लोक चूक करतात. जर तुम्ही तीळ योग्य पद्धतीने खाल्ले नाहीत तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं किंवा त्याचा परिणाम होणार नाही. तिळाचा उष्ण परिणाम असतो आणि त्याची साल कठीण असते. जर तुम्ही ते कच्चे चावले तर तुमचं पोट ते पचवू शकणार नाही आणि तुम्ही जसे खाल्ले होते तसेच बाहेर येतील. म्हणूनच त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला नियम काळजीपूर्वक ऐकावे लागतील. पहिला नियम म्हणजे तीळ मंद आचेवरती भाजणं. ते हलकेच भाजा. 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. जेव्हा तेल किंवा तुपाशिवाय ते तडतडायला लागतात तेव्हा तुम्हाला लगेच त्याचा सुगंध येईल आणि तुम्ही गॅस बंद करा. भाजल्यानंतर त्यातील पोषक तत्वे सक्रिय होतात ज्यामुळे ते पचायला खूपच सोपे जातात. तुम्ही त्यांची पुडही करू शकतात. आपली दुसरी पद्धत आहे आयुर्वेदिक घन पदार्थ पिण्याची आणि द्रव पदार्थांचं सेवन करण्याची शिफारस करत. याचा अर्थ ते तोंडात चावणं. ते इतकं चावा की पोटामध्ये जाण्यापूर्वीच तुमच्या तोंडात त्याची पेस्ट होईल आणि तुमची लाळ त्यात मिसळेल. त्यानंतरच ते पचायला लागतं. जर तुम्ही चावू शकत नसाल तर भाजलेले तीळ मिक्सरमध्ये दळून त्याची पूड बनवा, मग ती खा. आता मी तुम्हाला तिसरी पद्धत सांगणार आहे. त्याचं वेळापत्रक ठरवा. जर तुम्हाला ते सकाळी 8 ते 10च्या दरम्यान घ्यायचे असेल तर तुम्ही ते त्याच वेळी घ्यावे. तुम्ही दिवसभर तीळ खाऊ नये. निरोगी जीवन जगण्यासाठी तुम्ही तिळाचं सेवन करणं हा एक नियम बनवला पाहिजे. हिवाळ्यामध्ये 2 मोठे चमचे आणि उन्हाळ्यात 1 मोठा चमचा तिळाचं सेवन करा. ते गुळासोबत मिसळा. तीळ आणि गुळाचं मिश्रण निमिया टाळण्यास सुद्धा मदत करतं, कारण गुळामध्ये लोह असतं आणि तीळ उष्ण असतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचं प्रमाण 1 मोठ्या चमच्यापुरतं मर्यादित आहे. उन्हाळा असेल तर ते भिजवा. भिजवल्याने उष्णता कमी होते. तुम्ही ते सकाळी चावून खाऊ शकता. तुम्ही ते तुमच्या सॅलडवर शिंपडू शकता. डाळ किंवा भाजीमध्ये तुम्ही घालू शकता किंवा दही किंवा ओट्समध्ये तुम्ही मिसळू शकता. काही खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे. ज्यांना तिळाची ॲलर्जी आहे त्यांनी ते खाणं टाळावं. जर तुम्हाला पोटात जास्त उष्णता किंवा तीव्र ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर खाण्यापूर्वी ते भिजवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भवती महिलांनी पहिल्या त्रिमाहीमध्ये मर्यादित प्रमाणामध्ये किंवा फक्त त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तिळाचं सेवन करावं. मंडळी, हे आहे एका लहानशा तिळाच्या दाण्यात दडलेलं सत्य. हो, केवळ एक दाणा नाही तर ही एक शक्यता आहे. अधिक चांगले, अधिक निरोगी आणि अधिक आनंदी जीवन जगण्यासाठी. जसं तुम्ही तुमच्या वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करता, तुमचा फोन नियमितपणे अपडेट करता आणि तुमचं घर नियमितपणे स्वच्छ ठेवता, तसंच तुमच्या शरीराचं काय, हे शरीरच तुमचं खरं घर आहे. जर ते मजबूत नसेल तर जगातील कोणतीही संपत्ती तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. उद्याची वाट पाहू नका. आज बाजारामध्ये जा. चांगल्या प्रतीचे पॉलिश न केलेले पांढरे तीळ खरेदी करा आणि उद्यापासून हे 7 दिवसांचं आव्हान स्वीकारा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सकाळी उठून न थकता काम कराल तेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पहा. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती नैसर्गिक चमक दिसेल तेव्हा तुम्ही स्वतःचे आभार नक्की मानाल. तुम्ही तुमच्या आयुष्यात हा छोटासा बदल केला आहे. तीळ लहान आहे पण त्याचं नेमकं काम जे आहे ते प्रचंड आहे. तो निसर्गाचा एक मुख्य डॉक्टर आहे जो कोणतेही शुल्क न घेता तुमच्यावर उपचार करतो. तर तुम्ही तयार आहात का? तुम्ही तुमचं आरोग्य आणि स्वास्थ्य पुढील स्तरावरती नेण्यास तयार आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.